अचानक घरातून जवळपास 14 वर्षांपूर्वी निघून गेलेली व्यक्ती जेव्हा घरी परतते त्यावेळी घरच्यांना काय आनंद होत असेल याची कल्पना करा. नेमकी अशीच घटना पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे घडली आणि आपल्या घरातील सदस्यांचे 14 वर्षांनी आगमन होताच कुटुंबियांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. रमेश राघव पाटील 35 हे अविवाहित असताना कोणालाही काहीही न सांगता घर सोडून निघून गेले होते. त्यांच्या आई वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून कुटुंबात भाऊ व एक बहीण एवढाच परिवार आहे. अनेक वर्ष नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, पोलीस ठाण्यात माहिती दिली. कुठलाही ठोस धागा न मिळाल्याने कालांतराने कुटुंबियांनी त्यांची परत येण्याची आशा सोडून दिली होती. अवघ्या 9 महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले. रमेश पाटील हे भटकत गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातील रसुलाबाद येथील अपना घर आश्रम येथे पोहोचले. तेथे त्यांच्यावर 4 वर्ष उपचार करण्यात आले. मागील महिन्यात रमेश यांना त्यांच्या आयुष्यातील जुना घटनाक्रम आठवू लागला. त्यांनी नाव व गावचा पत्ता स्वयंसेवकांना सांगितला. घरी परतल्यानंतर सारोळा खुर्द गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून पोलीस पाटील राहुल देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी शांताराम पाटील, पोलीस पाटील सिद्धार्थ अहिरे, सारोळा खुर्द, माजी उपसरपंच अरुण पाटील, रवींद्र पाटील, जिजाबराव पाटील, प्रशांत पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते. याबाबत त्यांचे भाऊ समाधान पाटील म्हणतात की अनेक वर्षानंतर माझा भाऊ रमेश पाटील परत आल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. त्याच्या शोधासाठी सारोळा बुद्रुक येथील पोलीस पाटील राहुल प्रकाशराव देशमुख यांनी सहकार्य केले. त्यामुळेच माझ्या भावाचा इतक्या वर्षांनी शोध घेता आला. आमच्या गावातील रमेश राघव पाटील हे गेल्या 13-14 वर्षापासून अज्ञातवासात होते. सर्वांना असं वाटत होतं की ते मयत झाले, हे झाले, ते झाले. परंतु आमचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील राहुलदादा प्रकाश देशमुख यांच्या कार्यतत्परतेने ते आम्हास आज 14 वर्षांनी आम्हाला मिळून आले. हे सर्व श्रेय राहुलदादा देशमुख यांना जातं, पोलीस पाटील यांना, की ते 14 वर्षांनी सुखरूप घरी पोहोचले आणि हा सर्व गावाला आज आनंदाचा क्षण आहे. हे फक्त राहुलदादांमुळे शक्य झालं की त्यांनी बडोद्याहून म्हणजे गुजरात राज्यातून त्यांना घेऊन आले, तपास करून घेऊन आले आणि सर्व परिवार त्यांच्या आणि संपूर्ण कुटुंब संपूर्ण सारोळा खुर्द बुद्रुक त्यांचं गेल्या 14 वर्षांनी आल्याने आनंद उत्सव साजरा करत आहे. धन्यवाद. मी समाधान पुंजू पाटील, राहणार सारोळा खुर्द. माझा भाऊ रमेश राघव पाटील 11 वर्षानंतर आल्यानंतर मला खुशी झाली. हे सगळं घडलं राहुल दादामुळे. राहुल दादाचे धन्यवाद. काय वाटतंय तुम्हाला, तुमचा भाऊ अनेक वर्षानंतर घरी परतला आहे, तर काय सांगाल? मला अशी खुशी वाटते की 11 वर्षानंतर आल्यानंतर की भाऊ आला, ही खुशी माणसाला असं शब्दाने नाही बयान करू शकत. आईच्या काळात यायला पाहिजे होतं. ते मला माहिती आहे की भाऊ आल्यानंतर काय खुशी होती. नमस्कार, मी राहुल प्रकाशराव देशमुख, सारोळा बुद्रुक येथील पोलीस पाटील. सदर व्यक्ती 12-13 वर्षापासून गावातून निघून गेलेले होते. तिथून पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली की रसुलाबाद अहमदाबाद इथं सदरची व्यक्ती आहे म्हणून. मग आम्ही गुगलवरून तो नंबर तपास केला आश्रमाचा, तिथं फोन लावला. आश्रमवाले सहकार्य करत नव्हते याच्यासाठी की बुवा त्यांना काही वाटलं की काही मॅटर वगैरे असेल, काही अडचण असेल म्हणून ते माहिती देत नव्हते. पण इकडून जेव्हा सांगितलं गेलं, पूर्ण त्यांना व्यवस्थित माहिती दिली, तेव्हा त्यांनी आश्रमवाल्यांनी त्याची माहिती दिली, त्याचा फोटो आम्हाला टाकला. फोटो आम्ही घरच्या नातेवाईकांना दाखवला. नातेवाईकांनी जेव्हा सांगितलं की हा तोच व्यक्ती आहे, तेव्हा आम्ही इथून गाडींनी माणसं पाठवून त्याच्या नातेवाईकांना पाठवून त्यांच्याकडे पाठवलं. तेव्हा आश्रमवाल्यांनी त्याला रिलीज केलं. आश्रमवाल्यांनी पण नंतर खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल आश्रमाचे पण धन्यवाद. आणि गावात तिथून मनोहर दादा म्हणून आहेत पोलीस, त्यांनी पण खूप छान मदत केली. त्यांनी आम्हाला माहिती दिली होती, आश्रमाचं नाव सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे काम करण्यास खूप सोपं गेलं. सीताराम बाबूराव पाटील, सारोळा खुर्द येथील रहिवासी असून आमच्या गावात एक रमेश राघव पाटील कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून अज्ञातवासात गेले होते. पण ते आता या गावात राहुल दादांमुळे आले. याबद्दल आम्ही पूर्ण
गावाच्या वतीने त्यांचा धन्यवाद करतो आणि आनंद उत्सव काय सांगाल, इतके वर्ष झाली अचानक गावाचा माणूस परतला आहे, काय सांगाल? आम्हाला असं वाटलं होतं की ते काही लोक सांगत होते की ते मयत झाले, कोरोना काळात कुठे गेले, काय गेले, त्या कसे झालं ते काही समजत नव्हतं. पण ते अचानक राहुलदादांना माहिती पडलं. राहुलदादांनी या गावातून फोन करून किंवा कुठले तरी बात करून त्यांना इथं आणून सोडलं. त्याबद्दल आम्ही एकदम आनंद उत्सव मनवतो. काय मामा